नमस्कार. दिनांक 11 मार्च. कथेचं शीर्षक आहे गोसाव्यास दत्तदर्शन. इसवी सन 1869च्या मार्गशीर्षाच्या शुक्ल पक्षात महाराज हद्रे गावी आले. त्यांचे पाठोपाठ एक गोसावी त्यांचा शोध घेत घेत तेथे आला. दत्तदर्शन व्हावे म्हणून त्याने खडतर तप केले होते, परंतु दत्तदर्शन न झाल्याने तो निराश झाला होता. तो येताच महाराजांनी त्रिमूर्ती स्वरूप धारण करून त्याला दत्तदर्शन घडवले. देवाची उपासना अनेक कारणांसाठी अनेक पद्धतीने केली जाते. सगुणाच्या उपासनेत मुख्य 2 प्रकार आहेत. एक, भौतिक सुखे लाभावीत यासाठी उपासना केली जाते, त्यामुळे अर्थातच तात्पुरता लाभ घडतो. यात तोडगे, नवस इत्यादी प्रकार येतात. भक्तीच्या प्राथमिक अवस्थेत ते आवश्यक आहेत, कारण त्यामुळे झटपट अनुभव मिळून देवावरचा विश्वास वाढतो आणि भक्ती मार्गाची गोडी लागते. तरीही त्यातच आयुष्यभर रमणे ठीक नसते. 2, देवाविषयी प्रेम निर्माण झाले की भक्ती बहरू लागते. नवविधा भक्तीचे प्रकार येथे चढत्या श्रेणीने आचरणात येऊ लागतात. यातली शेवटची पायरी आहे आत्मनिवेदन किंवा शरणागती. ती मात्र लवकरच साध्य होत नाही, कारण माणसाचा अहंकार सूक्ष्मपणाने का होईना मीपणाने शिल्लक असतोच. तो नष्ट होणे आणि द्वैताचा सूक्ष्म अंशही विरवून टाकणे महादुर्घट काम असते. त्यासाठी प्रलयच घडावा लागतो. हा प्रलय भौतिक पातळीवरचा म्हणजे आग, पूर, भूकंप इत्यादी नव्हे. हा प्रलय मानसिक पातळीवरचा असतो. निराशेच्या अत्युच्च शिखरावर तो पोचावा लागतो. तेथून त्याचा कडेलोट व्हावा लागतो. मला काही आता परमेश्वर भेटत नाही अशी खात्री पटून भक्त जेव्हा आपला अंत करून घेण्याच्या कडोनिकडीच्या म्हणजे निर्वाणीच्या मनस्थितीत येतो, तेव्हाच देव त्याला स्वतःच्या मूळ रूपात अथवा सद्गुरूंच्या स्वरूपात भेटतो आणि त्याला सावरतो. अहंकार रहित झालेल्या अशा भक्ताला देव आपल्या कुशीत घेतो, तेव्हा चिरंतन प्रेमाची उब मिळाल्यामुळे भक्त कृतार्थ होतो. ही प्रक्रिया मात्र एक आज जन्माची नसते, जन्मजन्मांतरेची ती साखळी असते. या लीलेतील गोसावी असा अंतिम अवस्थेत आला होता. दत्तदर्शनासाठी व्याकुळला होता. भक्तीचा उत्कलन बिंदू त्याने गाठला होता. त्या क्षणीच त्याला महाराजांच्या स्वरूपात सद्गुरू भेटला. या सद्गुरूनेही त्याची तितिक्षा जाणली आणि साक्षात दत्तात्रेयाचे त्रिमूर्ती सगुण रूप त्याच्या पुढे साकार केले. गोसावी कृतार्थ झाला. या सगुण उपासनेखेरीज दुसरी निर्गुणी उपासना असते. अर्थात या निर्गुणी उपासनेत प्रवेश होतो तो सगुण उपासना वाटेच. आधी बालवाडी, मग प्राथमिक शाळा, त्यानंतर माध्यमिक आणि त्यापुढे महाविद्यालय असे क्रमाने शिक्षण पूर्ण करावे लागते. त्यानंतरच पदवीनंतरचे विश्वविद्यालयीन शिक्षणाकडे वळावे, तसाच हा प्रकार आहे. असे न करताच आजकाल बरेचसे लोक आपण निर्गुण उपासना करतो असा टेंभा मिरवतात. तो चक्क दांभिकपणा असतो. स्वतःचा आळशीपणा लपवण्यासाठी केलेली धूळफेक असते, हे समजून असावे. कोणाचाही निर्गुण उपासनेत एकदम प्रवेश होत नाही. या निर्गुण उपासनेत मूर्तीपूजा नाही, व्रतवैकल्ये नाहीत, परंतु उपासकाची निर्गुण उपासना त्याच्या चर्येवरून व एकूण वागणुकीतून प्रतीत व्हावी लागते. तशी ती दिसतेही. अष्टांग योगातील यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या दत्त प्राणे 8ही अंगांचा अनुभव भक्ताच्या आचरणातून किंवा मानसिकतेतून दिसला पाहिजे. समुद्र भरला आहे या ग्रंथातील श्लोक क्रमांक 3 मधील अंतर्योगीवरील विवेचन व पुढे 42व्या श्लोकातील अंतस्थित या नामाचे विरूपण अवश्य वाचावे. या निर्गुण उपासनेत निष्काम होणे गरजेचे असते. निष्काम मनाने या निर्गुण निरंजन निराकाराशी एकांतानता साध्य करावी लागते. त्यासाठी सद्गुरु कृपेची नितांत आवश्यकता जशी असते तशी नितांत गरज साधकाच्या आत्यंतिक तितिक्षेची म्हणजे सहनशीलतेची असते. गैनीनाथांनी याबाबत जो इशारा दिला आहे तो फार फार महत्वाचा आहे. आकाश तडतडी मेरू हा कडाडी, तरी आत्मसुख गोडी सांडू नये. वायू जरी सुटे ब्रह्मांड हे हाटे, तरी आत्मनिष्ठे भंगो नेदी. त्याचा विसर पडून कसा चालेल.
या कथेतील गोसाव्याला दत्तदर्शनाची आस होती हे खरेच, पण मी खडतर तप केले तरी मला दत्तदर्शन का नाही, असे त्याच्या मनात सूक्ष्म मीपणा शिल्लक होता. त्यामुळे त्याच्या मनी मानसी परमेश्वराचे विशुद्ध स्वरूप साकार होत नव्हते. पण ज्या जगात देवदर्शन नाही त्या जगात जगून काय करायचे, असा अत्यंतिक निराशेचा विचार येऊन ज्या क्षणी त्याच्या मीपणाचा कडेलोट झाला, त्या क्षणी महाराजांच्या स्वरूपात त्याला दत्तदर्शन घडले व तो कृतार्थ झाला. धन्यवाद.